बांगलादेशी पॉर्न स्टार रिया बर्डेला उल्हासनगरमधून अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। रिया तिच्या आई आणि 2 भावांसह बांगलादेशातून भारतात आली आणि अमरावतीतल्या एका व्यक्तीशी रियाच्या आईने लग्न करून आधार कार्ड आणि भारतीय पासपोर्ट तयार केल्याचे समोर आले। रियाच्या आई वडिलांसह तिच्या 2 भावंडांचा शोध आता पोलीस घेत आहेत। बांगलादेशातील नागरिक भारतात कसे स्थायिक होतात, त्यांना राशन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट कसं मिळतं याचे धक्कादायक उदाहरण आहे। फोटोत अभिनेत्री वाटणारी ही आहे रिया बर्डे। पॉर्न स्टार असलेली रिया हिला आरोही बर्डे आणि बन्ना शेख अशा नावांनीही ओळखलं जात आहे। राजकुंद्राच्या प्रोडक्शन साठीही आरोही या नावानं पॉर्न इंडस्ट्रीतही तिनं काम केलंय। प्रसिद्ध अभिनेत्री गेहना वशिष्ठ सोबत रियानं काही सीनही शूट केलेले आहेत। बांगलादेशी नागरिक असल्याच्या आरोपाखाली आणि बनावट भारतीय पासपोर्ट तयार केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे। नेमका काय आहे घटनाक्रम? रियाची आई अंजली उर्फ रुबी शेख तिच्या 3 मुलांसह काही वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आली। अमरावतीच्या अरविंद बर्डे या व्यक्तीशी अंजलीनं विवाह केला। अरविंद बर्डेनं खोट्या कागदपत्रांच्या आधारे अंजली आणि तिच्या 3 मुलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि भारतीय पासपोर्ट तयार केले। बर्डे कुटुंबियांचा कतार आणि बांगलादेशात आजही प्रवास सुरू आहे। पश्चिम बंगालमधील खोटी कागदपत्र दाखवून त्यांनी भारतीय कागदपत्र मिळवली। अंजलीच्या मुली बन्ना उर्फ रिया, रितू उर्फ मोनी आणि मुलगा रियाज उर्फ रवींद्र आहेत। रियाची आई अंजली आणि रवींद्र सध्या कतारमध्ये असून रितूचा सध्या शोध सुरू आहे। साईराज सोसायटी निवाळीत हे कुटुंब राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असता रियाला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला। हिललाईन पोलीस स्टेशनला 685/24 IPC कलम 420, 465, 468, 471 आणि 34 तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14A प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। या प्रकरणाच्या तपासात आणखी काही गुन्हेगारी कारवायांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। बांगलादेशी नागरिक किती बिनबोभाट मुंबई ठाण्यात येऊन वास्तव्य करतायत हे या प्रकारातून स्पष्ट झालंय। काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील APMCतील कामगारांमध्ये बांगलादेशींची घुसखोरी वाढल्याचा आरोप माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांनी करत कारवाईची मागणी केलेली होती। आम्ही सरळ पोलिसांना सांगितलं, तुम्ही तरी करा नाहीतर आम्ही तरी कारवाई करू। आम्हाला काय आमच्या रोजीरोटी कोणी काढून घेईल, आमच्यासाठी कोणी व्यापारी पर्याय बांगलादेशी, आणि ते पण बांगलादेशी म्हणजे आमच्या भारतातल्या हिंदूंना मारलं बांगलादेशामध्ये, त्या माणसांना आम्ही कशाला पोसायची गरज आहे? 2 हात वेळ करायची वेळ आली तर आम्ही 2 हात वेळ करू, नाही आम्ही आमच्या पद्धतीने बघू। पोलिसांनी कायदेशीर कारवाई नाही केली तर आम्हाला माहिती आहे काय करायचं ते। हा प्रकार चिंताजनक असल्याच्या प्रतिक्रियाही सध्या उमटलेल्या आहेत। मात्र अद्यापर्यंत या प्रकरणी काहीही कारवाई करण्यात आली नाहीये। बांगलादेशातील घुसखोरीच्या या घटना सातत्यानं समोर येत असताना पोलिसांनी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलली जाण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी मुंबई।